इथं कोण नाही ना? नाही नाही, इथं कोण नाही येत. चला आला कामा झाले हो, काय नाही करून असं लपत फिरावं लागले. हो ना राव, अजून किती दिवस लपवावं लागतंय काय माहिती. सगळं ह्याच्यामुळे. अरे काय मोबाईल बघायला सगळं तुझ्यामुळे व्हायला. ए बाबा, मी काय त्या पोरीला बोललो नाही, तिला काहीतरी गैरसमज झालाय. मी आमच्या पिंकीला बोलू लागलो, तिला वाटलं तिला बोलायलो, त्यात माझी काय चूक. अरे बाबा तुझं सगळं खरंय, तू तुमच्या पिंकीला म्हणला असशील. अरे पण ज्या पिंकीला वाटत पिंकी कोण आहे, नानासाहेबाची पोरगी, तिला वाटलं नाही एकदा की तू तिलाच म्हणलास. आणि आमची बॅड लक, आम्ही तुझ्याजवळ बसलेलो. सगळं गाव आमच्या मागे लागले. ते मला काय माहिती नाही, त्यात माझी चुकी नाही. नाही आमची चूक आहे. तुला सोबत घेऊन फिरतो ती आमची चूक आहे. याला कुठं ना फालतू मध्ये. अरे घरचे आपल्याला घरात येऊ देण्यात राव. लपावं लागायला लागले. भूक लागली, कवापासून भूक लागली. काय खायचंय, काय करायचंय खाण्यापिण्याचं? त्यात काय, पैसे गोळा करा आणि आणा बिर्याणी. ते चांगली आयडिया आहे, पण ते आजच्या दिवसापुरतं झालं. आपल्याला गावामध्ये किती दिवस येऊ देत नाही त्याचं आपल्याला काय माहिती आहे का? होय रे, आलं की धरून हाणते ना आपल्याला ते नाना. हाला की आपण काय केलं बी नाही, पण आपल्याला हाणू शकते ना ते. उद्याचं काय करायचंय? उद्या बघू. आता पैसे गोळा करू, आताची बिर्याणी खाऊ आपण. हा ठीक आहे, दे ना तुझे पैसे, 100 रुपये दे. माझ्याकडे 1 रुपया नाही बाबा. किती म्हणून लागला बिर्याणी आणून हे तेन. अय बाबा, तुझ्याकडे तरी आहेत का 100 रुपये? दे इकडं. अरे माझ्याकडे बी नाहीत की. माझ्याकडे बी नाहीत ना. घाल बरं त्या माहिती. काय माणसं आहे तुम्ही? फक्त 300 रुपये. आता इकडं. बरं थांब, मला हेच प्रश्न पडायला बरं का परत की हे झालं आजच्या पुरताच. पण उद्या परवा आपल्याला माहितच नाही ना आपल्याला गावात कधी येऊ देणार आहेत. आपल्या घरचे जर आपल्याला येऊ देणार, तुला माहिती आहे आपल्या घरचे असे आहेत की बाहेरच्या पेक्षा आपल्या त्यांचा विश्वासच नाही. मग मला असं वाटतंय की आपण अशी काहीतरी सोय करावं की आपल्याला जेवण खायला प्यायला भेटावं आणि गावात जाण्याची गरज नाही लागावं. तसंच मला शक्य वाटत नाही. ह्याला विचार, ह्याच्यामुळे झालंय. ए बाबा, अरे मोबाईल तरी काय बघायला लागलास? सांग ना काय करायचंय तर. 300 रुपयाची बिर्याणी झालं का? उद्या परवा माती खायची का हवा खायची? एक तर केलास कुठानं काहीतरी बघायला. असं तारक मेहता का उलटा चष्मा बघायला एवढ्या टेन्शन मध्ये? अरे लाज वाटली पाहिजे तुला. मायला साधू असलो असतो, झाडाखाली बसलो असतो, लोकांनी मस्त खायला आणून दिला असतो. काय झालं? 1 मिनिट. आयडिया. तुझ्याकडे 300 रुपये आहेत ना? त्याची बिर्याणी नको आणू, तुला आयडिया सांगतो. इकडे 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 मला सांगतो. इकडे कशी आयडिया? आयडिया भारी बर का, पण आपल्या उलटी पडली तर? महाराज तुमच्याकडे आयडिया आहे का? लावला ना तुम्हीच वाट लावली ना आमची सगळी. जे सांगलो ते कर गपशीप, नाही तर बस इथे एकटा. हे चल आपण 2 जण जाऊ. मग जे सांगलो ते कर ना. आणि तुलाच व्हायचंय, मी जे सांगितलं ना ते तुलाच व्हायचंय. रेडी तू नसला तरी काय नाही, चल गपशीप. इथं केलाय कुठं ना पुढे बागे. यार झालं का नाही बाबा तुमचं? झालं. चल चल ये. वा वा संकेत, काय नटवालाय तू. खऱ्या खुऱ्या बाबा लाजवीन राहतो. यार तुला काय झालं, नाराज झाला कोणी मेलं काय? ए यार, काय केलंय हे? मला कार्टून दिसायलोय मी. तुझं राहू दे, तू असा बी कार्टून दिसतोस. तसं म्हणू नका बाबा, नाराज झालेले ते कार्टून हे मायला. बरं ऐक आरुष, लक्षात येईन तुझ्या, तुला प्रत्येक घरामध्ये जायचंय, त्यांना म्हणायचंय की तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते सगळे सॉल्व्ह होतील. फक्त तुम्हाला गावातल्या 3 बेरोजगार तरुणाला त्यांच्या मनासारखं जेवण चारायचंय 3 टाइम. त्या म्हणतात किती दिवस द्यायचे महाराज? तर त्यांना म्हणायचं तसं काय फिक्स नाही. जोपर्यंत मी सांगत नाही की आता ह्यांचं जेवण बंद करा, तोपर्यंत जेवण देत राहायचंय. डन असं म्हणायचं. ओके, नाराज होऊ नको. चल गड्यासारखा गडी चल. नुसता जीव कट्टाळून गेलाय माझा. सगळे काम मलाच, ती मशीन मीच बघा, बाजार मीच आणा, सगळं मीच करा. अगं उठकी, जरा करू लागते मदत. तुम्हाला आणि तुमच्या बापाला नुसता पसरा करून ठेवता येते. जीव नुसता कट्टाळाय माझा. काय माहिती कधी माझे सुखाचे दिवस येतील. तर येतील बालिके, तुझेही सुखाचे दिवस येतील. बाई बाबा, या 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 या, नमस्कार करते, नमस्कार करते बाबा. बाबा कोण तुम्ही? कुठून आलात बाबा तुम्ही? बालिके, हे विश्वचे आमचे घर, हे विश्वचे आमचे गाव. मार्ग दाखवतो सगळ्यांना, टुनटुन बाबा आमचे नाव.
ए काऊन हसायलीस ग तू? अग बघ की टुनटुन बाबा कुठं नाव असतंय का? अगं मग त्याच्यात हसायचं काय? बालिके ती लहान आहे, बुद्धी महान आहे, पण तू तरी हसू नको, तो माझा अपमान आहे. चुकलं बाबा, चुकलं. माफ करा. या बसा ना तुम्ही. हे सर घ्या. बसा बाबा. बरं बाबा, काय सेवा करू तुमची? सांगा, तुम्हाला काय आणू खायला प्यायला काही? बालिके जे हक्काचं नाही ते घेणं माझी रीत नाही, आणि भक्ताच्या घरी मी जेवणच काय पाणीही पित नाही. धन्य आहे बाबा, तुम्ही धन्य आहे. मी असा निस्वार्थी बाबा पहिल्यांदाच बघते बाबा. बरं बालिके, तुझ्या काय समस्या आहेत ते लवकर सांग, मला पुढेही जायचे आहे. काय सांगू बाबा, समस्या तर तशा खूप आहेत. थांब बालिके, मी सांगतो. कष्ट करून हे फळ मिळत नाही, नवऱ्याचंही काम जुळत नाही, असं का होतंय तेही कळत नाही. बाबा खरे, सगळं खरंय बाबा, तुमचं सगळं खरंय बाबा. अग मम्मी, त्यांच्या कुठे नादी लागतीस? ते तर परत परत तेच म्हणत असते. ए तू थोडं शांत बस ग. एकतर काय कळत नाही, मध्ये मध्ये करत राहते सारखी आपली. थांब बालिके, तिला पटवून दिल्याशिवाय ती काय मान्य करणार नाही. अहो बाबा, कुठे तिच्या नादी लागताय? लेकरू म्हणून सोडून द्या तिला. नाही बालिके थांब, शिक्षणाची ओढ आहे, ज्ञानाकडे धाव आहे, मी चुकत नसन बालिके, आरोही तुझं नाव आहे. बाई बाबा, तुम्हाला कसं का आलं? पटलं ना तुला बाळा? सुखी राहा. टुनटुन बाबा की जय, टुनटुन बाबा की जय. जाय. बाबा तुम्ही सांगितलेला उपाय केला आणि लग्न ठरलं माझं. बाळा, हे कर्तव्य आहे माझं. जनता खुश तर मी खुश. तुम्ही महान आहात बाबा. बाई टुनटुन बाबा की जय, टुनटुन बाबा की जय. बाबा तुम्ही सांगितलेला उपाय केला आणि मला माझ्या आजोबाचं गाडलेलं धन भेटलं बाबा. एका रात्री श्रीमंत झालो बाबा. महान आहात तुम्ही बाबा. टुनटुन बाबा की जय, टुनटुन बाबा की जय, टुनटुन बाबा की, टुनटुन बाबा की, टुनटुन बाबा की. ए अरे ती मिशी निघायला लागली, लाव की जरा व्यवस्थित. मार खायला लावशील ना. सॉरी. बाबा माझ्या पण खूप समस्या आहेत, तुम्ही तेवढं दूर करा. तुम्ही जे सांगता ते उपाय मी करते. बालिके, मी उपाय सांगेल, पण तो खर्चिक असेल बर का? लागू द्या बाबा, काय खर्च लागायचा ते लागू द्या, मी करते, सगळा खर्च करते. ऐक तर मग, गावातले 3 तरुण जे बेरोजगार आहेत, तुला त्यांना अन्नदान करावे लागेल. हो बाबा, नक्की करते. पण लक्षात ठेव, जेवण त्यांच्या मनासारखं असलं पाहिजे. हो बाबा, पण किती दिवस त्यांना जेवण द्यावं लागेल? बालिके, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्यांचं अन्नदान थांबवायचं नाही. हो बाबा, हो. हा उपाय कर बालिके, तुझ्या सगळ्या समस्या दूर होतील. अगं मम्मी, त्या आत्याच्या पोरपणाने बेरोजगारच आहेत. आक्या पक्या मक्या. हो ग, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. दुसरे पोरं बघायची तर आपल्याला काय गरज आहे मग? बाबा म्हणजे असं पोरं कसे पाहिजे, त्यांच्याबद्दल काय वर्णन सांगा ना, काय अट सांगा ना, किंवा त्यांना कळलं पाहिजे. पुन्हा त्यांचा काय म्हणते ते उपाय खराब होऊन जायचं सांगा ना त्यांना. हो सांगतो ना. ते 3 तरुण गावाच्या पूर्वेला राहणारे पाहिजेत. अगं मम्मी, आपली आत पण पूर्व दिशेलाच राहते की. हो बाबा, हो. पण बालिके, त्या 3 तरुणांचे नाव अ, व आणि स पासून सुरू झाले पाहिजे. डोकं आहे बरं काय, डोकं आहे. बाई बाबा, ह्या नावाचे पोरं आता कुठं शोधू बरं मी? हे ताई, कोणते अक्षर म्हणले बाबा? व आणि अजून काय? स. व च आहे बघ मी, विकास. स च संकेत आणि अ च बघावं लागणार आता. मायला नाही की राहता. अ च कोण बघावं लागणार? हो हाय ना. स पासून संकेत, व पासून विकास आणि अ पासून आपला आरुष. अ पासून आपला तो आरुष, कसबेचा आरुष, आमच्यासोबत फिरतोय तो. हो रे विकास, तुला मदत केली. तेवढं घेऊन ये त्याला, काळजी ना आरुषला. बालिके, माझ्या निर्गमनाची वेळ झाली आहे, येतो मी. हो पण बाबा, तुम्ही काही खाल्लं नाही पिल्लं नाही असंच निघताय. आता येते ना खायला. म्हणजे हा म्हणतोय बाबा नंतर कधीतरी येऊन जेवते तुमच्या इथं, असंच म्हणलं ना. हा बरं बाबा, तुमच्या निर्मळ मनाची, आपलं हे मन मगरा निघण्याची, काय म्हणले ते आता, हागऱ्या मनाची, हे निघण्याची वेळ झाली म्हणले ना तुम्ही.
मग चला तुम्ही तुम्हाला दुसऱ्या बिगडी जावं लागेल ना. नमस्कार ताई, चला बाबा चला. आरोही बरोबर पटकन स्वयंपाक करायचा आपल्याला, येतच असते ते 3 जण. बाई कुणाचा फोन आहे बघ बरं, कुणाचा आहे तर. बाई मम्मी ह्यो तर महाराजाचा फोन आहे. फोन आला मम्मी. बाई ह्याच्यावर तर फोन आला होता, कसं करावं, नाही उचलाव का नाही उचलाव लोकांचा फोन, आपण कशाला उचलाव का, उचलून सांगते ना. हॅलो, हा आरुष भाऊ, तुम्ही महाराजाचा कॉस्ट्युम घेऊन गेले, 1 तासात आणून देतो म्हणले होते, 2 तासाच्या वर झाले, आणि तो तुमचा मित्र तर म्हणला होता. अम्माजी ह्यांनी आपल्याला फसवलं. तो महाराज बिराज कुणी नव्हता, तू म्हणते ते बरोबर होता आरोही. आता येऊ दे ताईला, आता चांगलं दांडेला तेल लावून ठेवते आणि चांगलं जेवण देते ताईला. आज तू एक काम कर, तू आता जाय आणि तू त्यांना जाऊन म्हण जेवायला बनवलंय, तुम्ही जसं जसं सांगितलं होतं तसंच बनवलंय मम्मी ना, चला जेवायला असं म्हण. ओके ओके. अरे बराच वेळ झाला की रे, स्वयंपाक झाला असेल ना आता. मग काय ऍक्टिंग केली राव भाऊन. हा, आणि ते मंत्र बिंत्र कसं काय रे, आम्ही तुला सांगितलं नाही मंत्र कसं काय, ते नाही का हे गाव आहे ते नाव आहे ते किती भारी केलं. आयला मी म्हणलो हे कुठं शिकला एवढं मोठा, ते कसं काय जे डोक्यात आलं ते बोललो. मालिका दाखवतात की बाबा कसे बोलतात. 1 नंबर डोक्यामध्ये, आणि त्या मंत्रामुळे तर सांगतो आपला प्लॅन सक्सेसफुल झाला बरं का. आले आले आरोही, आले आरोही, असं असं दाखवा की आपल्याला काय माहितीच नाही का, असं म्हणजे आपण नॉर्मल. विकास दादा जेवण तयार झाले, तुम्हाला जेवायला बोलवलंय. जेवण होय, आयला भूक नाही, आता जेवण केलं, नाश्ता केला ना आपण आताच, भजे खाल्ले तर आम्ही काय करावं, भूक तर नाहीच बिलकुल भूक ना. ठीक आहे, आता त्यांनी बोलवले म्हणत नाही का आपल्याला, एकतर त्यांनी एवढं मानाने बोलवले, जाणं भाग आहे आपलं. बरं ते गुलाबजामुन केलेत ना ह्याच्या आवडते, आणि ह्याचं ते जिरा राईस केलाय का, आणि बुंदीचे लाडू माझे. बरं बरं, हा मग चला आता काय होय, भूक तर नाही पण आता बोलवले म्हणल्यास. कुठे गेली मम्मी? आले का पोरा? हो गेले का बाबा? हा गेले ना बाबा, गेले बाबा. बाई गेले होय महाराज, त्यांचा मोबाईल राहिला होता, आता कसं देवा माहिती त्यांचा मोबाईल. काय मोबाईल? बाबाचा मोबाईल आहे होय, द्या की आम्हाला, आम्ही देतो नेऊन. आम्ही ओळखतो ना बाबाला, आमच्यापासूनच गावात आले ते, आम्ही त्यांना गावात आणलं होतं. द्या मोबाईल. तुम्ही कशाला देता मोबाईल? मीच देते की. बाबा कुठे लांब आहेत? इथंच आहेत की बाबा. कुठे इथं कुठे नाही, कुठे बाबा, कुठे बाबा नाही, बाबा तुम्हाला कुठे दिसत बाबा? ते तुम्हाला नाही दिसणार, ते मी दाखवते तुम्हाला. बाबा बाबा दाखवायचे तुम्हाला? अरे बावळट आहे हो, त्याचा टीका तरी पुसायचा ना तुम्ही. सॉरी 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 ताई, सॉरी 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 सॉरी. इथून पुढं घराजवळ नाही, गल्लीत जरी दिसलात ना तरी कुत्र्यासारखं मारीन.